नमस्कार. तर अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अनिश आणि तुषार बोलत असतात. आता अनिश तुषारला म्हणतो की तुषार, मला अर्जंटली थोडे पैसे हवेत रे. यावर तुषार म्हणतो की अरे दुपारी तर तुला 2 लाख रुपये पाठवले ना, क्रेडिट पण झाले असतील. यावर अनिश म्हणतो की हो क्रेडिट झाले रे, त्याने इमर्जन्सी प्रॉब्लेम होता तो सॉल्व झाला, पण आता पुढे काय. तुषार यावर म्हणतो की त्या श्रीकांतची पोलीस कंप्लेंट केली, तो पकडला गेला तर आपले पैसे मिळतील. अनिश यावर म्हणतो की आणि जर तो नाही पकडला गेला तर, आणि समजा पकडला गेला आणि तरी आपले पैसे नाही मिळाले तर उगाचच नाही मी तुझा ऐकून पैसे अडकवले रे, विनाकारण त्या श्रीकांतला पैसे दिले. यावर तुषार म्हणतो की भाई आता तू हे सगळं काही माझ्या एकावर टाकू नकोस. मी तुला म्हटलं नव्हतं की तुझ्याकडेच सगळे पैसे गुंतव म्हणून. अनिश म्हणतो की अरे ते माझे पैसे नव्हतेच, ते भैरवीचे पैसे होते आणि तेही गेले. यावर तुषार म्हणतो की अरे पण तिच्याकडे बाकीचे पैसे असतील ना, काही सेविंग्ज असेल, म्युच्युअल फंड्स, FD वगैरे असेलच ना. यावर अनिश म्हणतो की ते असतील रे, बघ इनफॅक्ट मी तिचे पैसे घालवलेत, पण आता पुढे काय करायचं आज तर, असं म्हणून अनिश जरा थांबतो. यावर तुषार म्हणतो की आज काय, अरे बोल ना आज काय झालं. तर अनिश म्हणतो की अरे बाबांनी टेन्शन ओढवून घेतलं रे, अरे भैरवीच्या कंपनीत खूप मोठा फ्रॉड झाला आहे. यावर तुषार म्हणतो की हां मग. यावर अनिश म्हणतो की अरे भैरवीवरती त्या फ्रॉडचा आरोप आलेला आहे, म्हणून तिची नोकरी पण गेली, आता तिला नोकरीवरून काढून टाकले. हे ऐकल्यावर तुषारला पण धक्का बसतो. तो म्हणतो की काय. यावर अनिश म्हणतो की प्रॉब्लेम आले ना की ते सगळ्या बाजूने येतात रे, मी नेमकं अडकलं आहे, काही समजतच नाही आहे की काय करावं ते. त्यात आता या भैरवीचं टेन्शन आहे, त्यात तिची आई डोकं फुटायची वेळ आली रे, घरी जायची भीती वाटते. बाबांना आणि भैरवीला मी कसा फेस करतोय ना हे तुला काय सांगू. यावर तुषार म्हणतो की हे बघ तू जरा शांत हो, नक्की काहीतरी याच्यातून मार्ग निघेल. यावर अनिश म्हणतो की काय मार्ग निघणार आहे सांग ना मला. अरे मुलांचा रोजचा खर्च आहे, शाळेचा खर्च, त्यांच्या रिक्षापासून त्यांच्या हॉबीचा खर्च, घराचा खर्च, महिन्याला लागणाऱ्या सामानाचा खर्च, लाईट बिल, पाणी बिल, अरे ह्या सगळ्या काही भैरवीच्या पैशातून होतं रे. आता सगळ्यांमध्ये भैरवीचं मोठं कॉन्ट्रिब्युशन होतं, ज्या नोकरीमुळे ते हे सगळं काही मॅनेज करू शकत होते, आता तीच नोकरी गेली. सांग तू आता मला मी काय करायला हवं. आणि त्यात मी तुझे 2 लाख रुपये घेतले, आता तुझे ते 2 लाख रुपये, असं म्हणून अनिश थोडा थांबतो. आता तुषारला जरा भीती वाटते, त्याला वाटतं की हा आता माझे पैसे देतोय की नाही. पण अनिश पुढे म्हणतो की पण तुषार आय प्रॉमिस यू, तुला मी प्रॉमिस करतो की तुझे पैसे मी नक्की परत करेन. तर आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की संयमी भैरवीसाठी ॲपल घेऊन येते. आता सुरुवातीला भैरवी ॲपल खायला तयार नसते, पण संयमी तिला खूप आग्रह करते. आता पुढे हे बोलता बोलता भैरवी म्हणते की सगळं काय होऊन बसले अचानक, एवढी 8 वर्ष झाली मी नोकरी केली, पण याआधी माझ्यावरती असले आरोप कधीच झाले नाही. मला असं वाटतं की आज रात्री झोपले आणि उद्या सकाळी उठले तर सगळं काही नीट होईल, असंच वाटतंय मला. हे अचानक सगळं कसं काय घडलं आहे. यावर संयमी म्हणते की माऊ आमचंसुद्धा सगळं काही सुरळीत चालू होतं ना गं, पण अचानक मम्मा बाबा आम्हाला सोडून गेले, यात आमची काय चूक होती. यावर भैरवी म्हणते की खरं बोलतेस बाळा, पण यामध्ये एक डिफरन्स आहे, तुला माहिती आहे का काय ते. तुमच्या बाबतीत डेस्टिनी क्रूअल होती, पण आमच्या बाबतीत माणसं कोणी ना कोणीतरी हे मुद्दाम घडवून आणले गं. कोणीतरी माझी खोटी सही घेतलेली किंवा माझ्याकडून ती करून घेतलेले आहे. तर संयमी म्हणते की पण माऊ असं का. भैरवी म्हणते कारण मी त्यांचं मोटिव्ह पूर्ण करू शकले नाही ना, ते पण मी बाबांना समजावू शकले नाही. तर संयमी म्हणते आजोबांना असं काय समजवायचं होतं. भैरवी सांगते की आमच्याकडे जो प्रोजेक्ट आला होता ना, त्या प्रोजेक्टमध्ये काही नवीन झाडं उगवली होती, ती तोडावीत आणि बाबांनी त्यांचे कॉन्टॅक्ट वापरून ते तोडावीत असं त्या लोकांना वाटत होतं, पण आजोबा नाही म्हणाले. संयमी चिडते आणि म्हणते की वा व्हॉट माऊ, व्हॉट आर यू सेईंग, म्हणजे एवढ्या सिली गोष्टीसाठी ते कन्व्हिन्स झाले नाहीत आणि तू त्यामधून सफर करतेस. भैरवी आता तिची समजूत काढत म्हणते की हे बघ समा, ही सिली गोष्ट नाही आहे. संयमी आता चिडूनच म्हणते की माऊ हे ना असं झालं आहे, म्हणजे मुळात आजोबांना हे सगळं करायची काही गरज होती का, सगळीकडे त्यांना त्यांचंच खरं करायचं असतं. भैरवी म्हणते की हे बघ समा, यामध्ये त्यांची काही एक चूक नाही आहे, त्यांना त्यांचे प्रिन्सिपल मोडायचे नाही आहेत. यावर संयमी म्हणते अगं पण तुझा जॉब गेला ना माऊ, तुझा सेल्फ कॉन्फिडन्स लूज झाला आहे ना, लोक तुला ब्लेम करत आहेत, पोलीस तुला घेऊन गेले होते, हे सगळं चालतं का त्यांना. त्यांच्यामुळे सतत दुसऱ्यांना सफर करावं लागतं माऊ. तुला माहिती बाबांना पेंटिंग आवडायचं, पण त्यांना करू दिलं का. तर का, त्यांना आवडत नव्हतं ना. काकाला वाईल्ड लाईफ आवडत होतं, पण त्यांना ते करू दिलं का. नाही तर का.
आजोबांना आवडत नाही म्हणून तुझं आणि काकाचं आधीच लग्न झालं असतं, पण तेव्हा झालं नाही का? का तर ते आजोबांना आवडत नाही ना, म्हणून दुबईच्या घरी ते कधी राहायला आलेच नाहीत, कारण की ते तिकडे कम्फर्टेबल नव्हते म्हणून. माझं कॅफेमध्ये काम करणंसुद्धा त्यांना आवडत नव्हतं, का तर त्यांना आवडत नाही म्हणून. सगळं काही त्यांच्याच मनासारखं असतं. यावर भैरवी म्हणते की पण तुला कळतंय ना समा की ते किती बदलले ते? तर यावर संयमी म्हणते की माऊ, मला फक्त एक गोष्ट कळली की तुझा जॉब गेला, त्याला रिस्पॉन्सिबल फक्त आजोबा आहेत. चल आता ते ॲपल खाऊन घे आणि खाली वॉकला जाऊया. काय मी येऊ तुझ्यासोबत? भैरवी म्हणते की नाही ठीक आहे, मी जाते एकटी. असं म्हणून आता भैरवी खाली फिरायला जाते. यानंतर आता भैरवी खाली येते आणि अनिशजवळ येऊन बसते. तर अनिश तिला पाहतो आणि म्हणतो की तू? यावर भैरवी म्हणते की अरे समाने दम देऊन पाठवले मला. यावर अनिश म्हणतो की अगं ती वेडी आहे, तिला काय कळते, उगाचच वारं वगैरे लागेल आणि आणखीन ताप भरला तर? यावर भैरवी म्हणते की नाही भरला रे, किती काळजी करशील. तर यावर अनिश आता भैरवीकडे बघायला लागतो. यावर भैरवी विचारते की काय झालं, असं का बघतोयस? यावर अनिश म्हणतो की नाही, सकाळपेक्षा आता तू जरा बेटर दिसतेस. तर भैरवी म्हणते की समाशी बोलताना मला एक गोष्ट रिअलाईज झाली, मी खूप अपसेट होते रे, पण आपल्या मुलांसमोर माझं दुःख काहीच नाही आहे. या वयात कितीतरी जास्त फेस केलं रे त्यांनी, मी काय रडत बसू त्यांच्यासमोर? आणि अनिश, माझ्याकडे एज्युकेशन आहे, एक्सपिरियन्स आहे, माझ्या बळावरती मला दुसरी नोकरी आहे, सहज मिळेल. पण ठीक आहे रे, जे काही होईल ना ते होईल. तसं नाही तरी तोपर्यंत माझ्याकडे सेविंग आहेतच ना, यू डोंट वरी. आता अनिश, सर्वात जास्त इम्पॉर्टंट काय माहिती आहे का? माझ्याजवळची माणसं ती आहेत ना माझ्यावरती प्रेम करणारी, माझ्यावरती त्यांचा विश्वास आहे. मला काही झालं ना तरी ते मला सपोर्ट करतील, माझ्या शब्दांचा मान ठेवतील. यापेक्षा मला अजून काय हवं रे? तर ती पुढे अनिशला म्हणते की तू जर चिडणार नसेल तर एक गोष्ट विचारू का तुला? यावर अनिश म्हणतो की हो विचार ना. आता भैरवी म्हणते की पण तुला माझ्यावरती विश्वास आहे ना? तुला वाटतं ना की मी असा फ्रॉड वगैरे काही केलेलं नाही आहे? यावर अनिश म्हणतो की नाही, मला असं काहीही वाटत नाही. आता पुढे दोघं जरा थोड्या गप्पा मारत बसतात. आता अनिश म्हणतो की बरं चल आता उशीर होतोय झोपायला. असं म्हटल्यावरती आता हे दोघं जण घरी जायला निघतात. आता त्यानंतर इकडे आता आपण असं पाहतो की संयमी तिचा अभ्यास करत बसलेले असते. अशोक मामा तिला म्हणतात की चला झोपायला उशीर होईल. आता संयमी म्हणते की माऊ येईपर्यंत मी थांबणार आहे, मला बघायचंच आहे ती ओके आहे की नाही. आता अशोक मामा म्हणतात की तिला काय झालं, ती चांगली आहे, स्ट्रॉंग मुलगी आहे, ती सगळं जग फिरलेली आहे, तेवढ्यात खचून जाणारी मुलगी नाही आहे ती. यावर संयमी म्हणते की हो, पण स्ट्रॉंग माणसांनासुद्धा कधी कधी हेल्पची गरज असते आणि माऊ तीच तुमच्याकडून अपेक्षा केली होती, पण तुम्ही तिला हेल्प केली नाही. यावर अशोक मामा म्हणतात की हे तिने सांगितलं का तुला? तर यावर संयमी जरा चिडूनच म्हणते की का रागवणार आहात का तिला? आजोबा, मला ना एक गोष्ट तुम्हाला सांगायची, सगळं होऊनही ती तुमचीच बाजू घेते, तिने मला काही एक सांगितलेलं नाही आहे. पण मला वाईट या गोष्टीचं वाटलं की भैरवी माऊचा जॉब गेला आहे. अशोक मामा आता यावर म्हणतात की हे मुद्दाम कोणीतरी केलं नाही आहे, मुद्दाम तिला अडकवण्याचा प्रयत्न केला आहे, तिला काही करून त्यांना कामावरून काढूनच टाकायचं होतं, ते त्यांनीच केलं आहे. तर संयमी म्हणते की पण अशा वेळेला आपणच आपल्या माणसांना सपोर्ट करायला हवा ना. आता आजोबा, त्या प्रोजेक्टसाठी 4 छोटी झाडं तोडावी लागणार असती तर व्हॉट अ बिग डील. तर अशोक मामासुद्धा मोठ्या आवाजात संयमीला म्हणतात की इट इज अ बिग डील. एक छोटंसं झाड, एक झाड जेव्हा जगतं ना तेव्हा शेकडो लोकांना ऑक्सिजन देतं, सावली देतं, जमिनीला ओलावा देतं. हे सगळं जपण्याचा मी प्रयत्न करतोय, तेही तुमच्यासाठी. मला काही एक मिळणार नाही त्याच्यातून फायदा, झाला तर तुमचाच होईल, तुमच्याच मुलाबाळांसाठी होईल हे सगळं. काही भैरवीला कळते ते तुला जरी कळत नसलं ना तरी संयमी म्हणते की ते मी फक्त माऊला वाईट वाटलं ना म्हणूनच बोलले तुमच्याशी. झाडाचं इम्पॉर्टंट मलाही कळतं, पण उद्या जर माझ्यासमोर माझे फॅमिली मेंबर्स किंवा माझे प्रिन्सिपल असं जर चॉईस आला ना तर मी माझ्या फॅमिली मेंबर्सला चूज करेल. असं म्हणत ती रागातच तिथून निघून जाते. तर आता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की ईशानची शाळेत जायची तयारी चालू असते. आता ईशान भैरवीला म्हणतो की माऊ तू ठीक आहेस ना? तर भैरवी म्हणते की हो मी ठीक आहे. आता ईशान म्हणतो की तू जर आजारी असतीस ना तर मी तुझी काळजी घ्यायला घरी थांबलो असतो, मग मी आजारी असताना तू कशी माझी काळजी घेत होतीस तसंच पण मी पण घरी थांबून तुझी काळजी घेतली असती. तर यावर अनिश म्हणतो की काही गरज नाही आहे तू घरी थांबायची, मी आहे ना, मी घरी थांबेल, मी तिची काळजी घेईन. यावर भैरवी म्हणते की त्याची काही गरज नाही अनिश, तू सुद्धा ऑफिसला निघून जा, मी आता ठीक आहे. यावर अशोक मामा म्हणतात की बरं झालं असेल तुमचं, तर या चला देवासमोर जरा हात जोडा. असं म्हटल्यावरती आता सगळेजण येतात आणि देवासमोर हात जोडतात. आता पुढे अशोक मामा हात जोडून देवासमोर प्रार्थना करत असतात आणि देवाला म्हणतात की देवा, किती संकट आली तरी आम्हाला आमच्या तत्वांच्या आणि ससोटीच्या मार्गावरून चालण्याची हिंमत दे.
आम्हाला कधी चुकीचा मार्ग निवडण्याचा मोह देऊ नकोस. आमच्या हातून काही चूक झाली तर काही कबूल करण्याची शक्ती दे आम्हाला. झाली तर आम्ही एकमेकांशी खरी बोलण्याची आम्हाला वृत्ती दे. असं म्हटल्यावर आता इकडे अनिश जरा कावराबावरा होतो आणि खूपच घाबरून जातो. तर दुसरीकडे आपण पाहतो की तोरणे देसाईंना म्हणतात की आपल्या सोसायटीत ए बिल्डिंगमध्ये जो फ्लॅट होता ना तो गेला का? देसाई म्हणतात की हो, चांगली पार्टी भेटली, मग दिला. यावर तोरणे म्हणतात की मला घ्यायचा होता तो. बरं, कोणाला दिला तुम्ही? यावर देसाई सांगतात की भैरवीने घेतला तो फ्लॅट. 2 लाखाचा चेक दिला मला तिने. यावर तोरणे म्हणतात की काय सांगता, भैरवीने तो फ्लॅट कोणासाठी घेतला आहे? पण देसाई म्हणतात की ते काही मला माहिती नाही आहे. त्यानंतर आता दुसरीकडे आपण पाहतो की दारावरची बेल वाजते. तर ईशान जाऊन दरवाजा उघडतो. तर समोर आता राधावहिनी आणि किशाभाऊ आलेले असतात. आता त्यांना पाहताच अशोक मामा रागारागातच पुढे येतात आणि पटकन दरवाजा लावून घ्यायला लागतात. आता राधावहिनी त्यांना अडवतात आणि गयावया करायला लागतात की आम्हाला हॉस्पिटलमधून हाकलून दिले, खाट पण रिकामी राहिलेली नाही, आता मी कुठे जाणार? एकटी बाई आहे, एवढ्या माणसाला घेऊन, आजारी माणसाला घेऊन मी कुठे जाणार आहे? असं तसं म्हणून त्या गयावया करायला लागतात. आता भैरवी पुढे येते आणि अशोक मामांना रिक्वेस्ट करू लागते की त्यांना इथे राहू द्या. यावर अशोक मामा म्हणतात की अजिबात नाही, आधीसुद्धा यांनी असेच गयावया केलं होतं, म्हणून मी त्यांना इथे ठेवून घेतलं होतं. पाहिलंच ना की नंतर त्यांनी काय केलं आणि आपल्यामध्ये भांडणं लावून दिली. आपण जेव्हा एकमेकाशी भांडत होतो त्यावेळेस हे मनातल्या मनात हसत होते, म्हणत असतील काय मूर्ख माणूस आहे, कसा भांडतोय असं म्हणत असतील. आता पण तेच करतायत त्या. राधावहिनी म्हणतात की नाही, मी खोटं नाही बोलत आहे. खोटं बोलत असेल ना तर माझी जीभ झडून जाईल, खरं सांगते भाऊजी. आता यांच्या डोक्यावरती परिणाम झाला, एड्यावणी करायला लागलेत. आता या माणसाला घेऊन मी कुठे जाऊ? दारूपायी माझ्या आयुष्याची वाट लागलेली आहे, मी तरी काय करू? असं म्हणून त्या खूपच रडायला लागतात. आता अशोक मामा म्हणतात की अजिबात नाही आहे, इथून चालतं व्हायचं पाठीमागे. आता किशाभाऊ बसलेले असतात, त्यांना मध्ये आता झटका येतो आणि ते वेड्यागत करायला लागतात आणि म्हणायला लागतात की मला मारतोस का, मला मारतोयस? राधावहिनी आता कसं बसं त्यांना शांत करायला लागतात आणि परत अशोक मामांना गयावया करायला लागतात की मला इथे राहू द्या. आता भैरवीसुद्धा अशोक मामांना रिक्वेस्ट करायला लागते. अशोक मामा मात्र त्या गोष्टीसाठी तयार नसतात आणि आजचा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात आपण असं पाहणार आहोत की भैरवी आता किशाभाऊ आणि राधावहिनींना आतमध्ये घेते.